स्पष्ट एक रुलिंग पास केलंय की जोपर्यंत ह्या शासन परिपत्रकाच्या बाबतीतली जी मुख्याधिकारी सोडून आणि कोण जर जाणार असतील तर ते कायद्याच्या पुस्तकात त्याची अपडेटमेंट झाली पाहिजे किंवा कायद्याच्या पुस्तकात ते आलं पाहिजे. कायद्याच्या पुस्तकात फक्त मुख्याधिकारी आहेत, त्यामुळे GR चा इफेक्ट घेता कामा नये, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. शासन निर्णयाचा इफेक्ट कोर्टाने तो रद्द केला आणि त्यामुळे मी तुम्हाला ह्या सर्व न्यायालयीन जजमेंट आणि निर्णयाची प्रत तुम्हाला मी देतो आणि त्यात सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी एवढंच म्हटलंय की आदेशामध्ये महाराष्ट्र नगरपंचायत औद्योगिक नगरी 1965 आणि तसेच मे उच्च न्यायालय वर नमूद KIPL विस्टाकोर इन्फ्रा प्रोजेक्ट विरुद्ध इचलकरंजी म्युनिसिपल काउन्सिल या अधिनियमातील तरतुदी विरुद्ध किंवा शासन निर्देशाविरुद्ध ठराव केला असेल तर सदरचा ठराव प्राप्त झाल्यापासून 3 दिवसाच्या कालावधीच्या आत ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तो तहकूब करण्यासाठी तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी केवळ मुख्याधिकाऱ्यांची असल्याने अर्जदार यांचा अर्ज म्हणजे माझा अर्ज फेटाळण्यात येत आहे. फक्त न्यायालयाचा फक्त एक निर्देश आहे की मुख्याधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे GR प्रमाणे म्हणजे शासन परिपत्रकाप्रमाणे, इतर कोणालाही जाता कामा नये. ह्या फक्त कारणास्तव सन्माननीय न्यायालयाचं रुलिंग असल्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हा अर्ज फेटाळायला लावला. पण दुसरी बाजू अशी आहे की दुसरी बाजू सुद्धा गेली पाहिजे की ह्या सर्व जजमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत ही निरीक्षणं सुद्धा विचारात घेतली पाहिजे. त्यात जी बॉडीने सत्ताधारी नगराध्यक्ष आणि बॉडीने जो ठराव पारित केला होता त्यात जी कारणं दिली होती की तो टेंडरमध्ये कुठचीही नियमितता नाही, पारदर्शकपणा नाही, टेंडरमध्ये सिंडिकेट केलंय आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांनी आपापली टेंडर वाटून घेतली म्हणून तो रद्द करण्यात यावा. ही कारणं जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे फेटाळली आहेत आणि त्यात ह्या निर्णयाच्या परिषद ही मध्ये स्पष्ट म्हटलंय. बाकीचा वापर तुम्ही बघा की केवळ निविदा भरण्यामध्ये कोणतीही स्पर्धा न होता